वेलकम बॅक. स्वप्नजा, चौथा एपिसोड आहे आपला आत्मसाक्षात्कार या विषयावरचा. मगाशी मी आधीच्या एपिसोड मध्ये मी तुला म्हणाले की खूप प्रश्न आहेत. तर मला एक सांग की जे बिलीफ सिस्टीम ज्याच्याबद्दल आपण आधी पण बोललो आहोत, ती जी बिलीफ सिस्टीम आहे जी लहानपणापासून तयार झालेली आहे, तर त्याच्यावर मात कशी करायची? हम्म. जेव्हा आत्मसाक्षात्काराच्या प्रोसेसमध्ये तू होतेस तेव्हा तू काय केलंस? अच्छा. तर ऍक्च्युली तर तसं पाहायला गेलं तर मान्यताच ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ कारण आहे, सगळ्या दुःखाचं पण मूळ कारण आहे. त्यामुळे मान्यतांवरतीच काम करायला हवं, बिलीफ्स वरती. आजकाल बरेच कोचेस पण सांगतात बिलीफ हो. बिलीफ सिस्टम आणि तुमची बिलीफ जशी आहे तसं तुमचं लाईफ घडतंय. तर त्याच्यावरती कार्य करा. पण ह्या बिलीफचा रोल खूप मोठा आहे ऍक्च्युली. फक्त तुम्ही काही पैसे अर्न करण्यासाठी किंवा नात्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी नाही, तर आत्मसाक्षात्कार, आत्मबोध आणि अंतिम सत्य जे मानवी आयुष्याचं अंतिम ध्येय आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही बिलीफ सिस्टम वरती कार्य करणं गरजेचं आहे, की तुमच्या बिलीफ काय आहेत. आणि सगळ्यात मोठी धारणा तर ही आहे की मी शरीर आहे. तर त्याच्यावरती कार्य करणं गरजेचं आहे. तर ते प्रोसेसमध्ये हळूहळू होतं. आणि सरशी जसं म्हणतात की सब मान्यताओं का खेल है. सगळ्या गोष्टी फक्त मान्यतांचे खेळ आहेत, बाकी काहीच नाही. तर मान्यतांवरती काम करणं गरजेचं आहे. आणि मी नेहमी तेच सांगते की तुम्ही तेजज्ञान फाउंडेशन मध्ये जा, तिथे महाआत्मानी शिबिर करा. तुम्हाला तुमच्या बिलीफ्स कळतात, मेन बिलीफ मान्यता कोणत्या आहेत ज्याच्यामुळे आत्मबोध अवस्थेला तुम्ही पोहोचू शकत नाही. तर त्या मेन बिलीफ वरती कार्य होणं गरजेचं आहे. तर ते तिथं होतच. पण छोट्या मोठ्या बिलीफ्स ज्या लहानपणापासून असतात ना आपल्या, तसं माझ्या बाबतीत असं होतं की माझ्या खूप साऱ्या मान्यता ज्या जनरली लोकांच्या असतात त्या माझ्याकडे नव्हत्या नव्हत्या कारण माझे आई वडील तसे आहेत. म्हणजे आधीपासूनच त्यांनी खूप मान्यतांवरती माहित नाही ते तसे का होते. इट इज मे बी बिकॉज फॉर मी ते तसेच होते. तर त्यांनी कोणत्या मान्यता नाही मांडल्या. म्हणजे जसं की आता मांजर आडवी गेली तर 3 पावलं मागे येणे वगैरे. अंधश्रद्धा ज्याला आपण हा. म्हणू शकतो. हा. तर माझे वडील नाही म्हणायचे ह्या गोष्टी. किंवा पूजा केली आज आणि मग थोड्या वेळाने जाऊन गोंधळ केला हॉलमध्ये, तर ते माझ्या आईचं असं असायचं की ती अगदी स्वयंपाक करताना, काम करताना सुद्धा ती प्रार्थना करायची, आरती मी करायचे आणि ती तिथून करायची. तर तिचं खूप हे होतं की अ, भाव कुठेही निर्माण होऊ शकतो ना. त्याच्यामुळे मी माझ्या आई वडिलांना असं खूप मान्यतांमध्ये नाही पाहिलं कधी. त्यामुळे माझ्याकडे तशा काही मान्यता नव्हत्याच की मूर्तीपूजा पण केलीच पाहिजे, अशी अशी पूजा केली पाहिजे, हे पर्टिक्युलर फुल वाहिलं पाहिजे. तर तसं काही माझ्या घरचं वातावरण नव्हतं. तर त्याच्यामुळे माझ्याकडे बऱ्याचशा मान्यता ज्या लोकांच्या असतात त्या मुळातच खूप कमी नव्हत्या. होत्या किंवा नव्हत्या. मी असं म्हणेन की कदाचित त्यामुळे सुद्धा माझी जर्नी खूप सुकर झाली. कारण मान्यता असतील तर तुम्ही स्वतःला बांधून घेता ना, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे. ह्या या पद्धतीने पूजा झाली पाहिजे, या पद्धतीने सण समारंभ साजरे झाले पाहिजेत. तर ते जेव्हा राहत नाही तेव्हा तुम्ही खूप फ्री असता, मला असं वाटतं. मग तू खूप म्हणजे पूजा करायचीच आधी, आणि असं असं नाहीये का? म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे का नाही? ऑफकोर्स. आता गॉड. मुळात देव हा कॉन्सेप्ट जी आहे तिथेच पुन्हा हे सगळं आलं. आलं देव लक्षात म्हणजे माझ्या. मी तुला विचारलं आणि माझ्याच लक्षात आलं. देव तर आहेच आहे. ऑफकोर्स मला 100% ट्रस्ट आहे. देव नाही तर काय आहे, देवच तर आहे. सचिनचं एक खूप पॉप्युलर वाक्य आहे की ईश्वर ही है, तुम हो की नहीं पक्का करो पता करो. तर एक तेजग्यान फाउंडेशन मध्ये जेव्हा आपण फीडबॅक वगैरे देतो ना, तेव्हा एक सिस्टम आहे की तिथे विचारलं जातं फीडबॅक देण्याच्या आधी गुरूंना की कौन सी पंक्ति आपको अच्छी लगती है सर. तर मी नेहमी तीच पंक्ती लिहिली, ईश्वर ही है, तुम हो की नाही पक्का करो पता करो. हे वाक्य इतकं प्रचंड आवडलंय ना, की कारण मग तोच तर फेथ आहे माझा. ईश्वर ही है, तुम हो की नाही पक्का करो. मी का सेपरेट मानून बसली मला नाही माहिती, पण ईश्वर आहे ह्याच्यावर तरी पक्का मला विश्वास आहे. सो आहेच ऑफकोर्स. पण त्याचा अर्थ मी मूर्तीपूजा खूप करत होते असं नाही.
लहानपणी जेव्हा जेव्हा जे जे लोक करायचे घरामध्ये, ते मी फॉलो करायचे. काही जण म्हणजे ओम नमः शिवायचा कोणी जाप करायचा, तर मीही करायचे त्यांच्यासोबत. सो आय यूज टू लाईक दॅट, मी करायचेही. आणि मी ना त्यावेळेला कर्मर्पण पण करून टाकायचं की हा जाप मी ह्याच्यासाठी केलाय. म्हणजे एक्झाम्पल की माझ्या एखाद्या मैत्रिणीला प्रॉब्लेम आहे, घरामध्ये एखाद्या रिलेटिव्हला प्रॉब्लेम आहे, तर मी तो जप केला आणि मग मी सांगायचं की हा जो जप आहे ना, मी त्यांच्या कल्याणासाठी केला होता, त्यांच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी याव्या म्हणून. तर मी तसंही करायचे पूर्वी, फार पूर्वी, लहानपणी म्हणू शकतो आपण. अगदी मी 8वी 9वीला होते. तर जसं तू आता मागच्या एपिसोड मध्ये म्हणालीस की मंगल भावना, हा. तर हा, ते आता इथे आलं. येस. आणि बाकी मग काही जण माझ्या घरामध्ये शेगावला जातात, कोणी कोणी कोणत्या महाराजांची पूजा करतो, तुम्ही त्यांच्यासोबत जायचे. पण मी खूप मनापासून प्रार्थना करायचे आणि ओम नमः शिवायचा जप खूप मनापासून करायचे, तर मला ते होतं. पण नंतर नंतर मग त्या गोष्टी जेव्हा गुरु मिळाले त्या वेळेला लक्षात आलं की म्हणजे ओम नमः शिवाय म्हणा, किंवा अजून काही सोहम म्हणा, कोहम म्हणा, किंवा अजून काही तुम्ही प्रेम आनंद मौन म्हणा, जसं सरशी सांगतात की तो एक जाप आपण करतो, प्रेम आनंद मौन, प्रेम आनंद मौन, तो करा. सगळं एकच तर आहे. त्याच्यामुळे त्या मान्यता परत परत, मान्यता नव्हत्याच त्या तशा. कारण माझ्या आई वडील, मी जसं सांगितलं ना, ते अटॅच नव्हते. त्यांचा भावनेवरती खूप माझ्या आईचा विश्वास आणि श्रद्धा होती. भावना महत्वाची, ती मला लहानपणापासून नेहमीच ते सांगायचे की तू जे करतेस ना त्याचं तुझं आणि सर्शिंकडून मला परत कळालं की इंटेन्शन हा शब्द आला. आणि ते माझ्या आईने मला सांगितलं होतं आधी, तू जे कोणाशी बोलतेस तुझी भावना काय आहे, तुला काय नक्की हवं आहे, देवाशी मागताना पण भावना काय आहे. असं नाही की तिथे उभारून मागितलं म्हणजे मागितलं. चालता चालता, जाता जाता गाडीवरती तरी मी किती प्रार्थना केल्या असाव्यात. आय डोंट नो, खूप प्रार्थना. बाईकवरती जेव्हा मी जायचे त्यावेळेला खूप प्रार्थना आणि खूप कविता. तर हे ऑनगोईंग होतं. त्याच्यासाठी बसून काही केली का पूजा, तर काही केल्या काही नाही केल्या, त्याच्यामध्ये अडकले नाही मी कधीच. म्हणजे कर्मकांड ज्याला म्हणतो, हा. तर म्हणजे त्याच्यावरती जनरली ना आपल्याकडे की गणपती बसले तर अशीच पूजा झाली पाहिजे, हे दुर्वा वाहिल्याच पाहिजे, हे लाल फुल आणलंच पाहिजे. तर मी त्याच्यामध्ये असं काही नव्हते. मी मनापासून किती प्रार्थना करते, मग ती प्रार्थना मी इथे उभं राहून करू दे, मी गाडीवर करू दे, मी जाता जाता करू दे. तर ती क्लॅरिटी खूप होती. त्याच्यामुळे ना फ्री टाइम मिळाला मला. हम्म, हे सांगू शकते मी की त्याच्यामुळे काय लाभ झाला. तर फ्री टाइम, कारण मग तिथे कोणतंच मला बंधन नव्हतं ना की अशाच पद्धतीने करायचंय, हे हे आणलंच पाहिजे, केलंच पाहिजे. सो येस, फ्रीडम मिळाला. आणि आजकाल आपण पाहतो ना की प्रत्येक सण समारंभ इतक्या जल्लोषात साजरे केले जातात. करावेत, मी त्याच्या विरोधात नाहीये. इनफॅक्ट मी मूर्तीपूजेच्या विरोधात पण नाहीये अजिबात. कोणाला असं वाटू शकतं की ही मूर्तीपूजा करू नका म्हणते का, अजिबात असं म्हणत नाही. मी असं म्हणते की भावपूर्ण कुठेही तुम्ही पूजा करा, तुम्ही दगडाची पूजा करा. मी तर म्हटलं ना मागच्या एपिसोडमध्ये, मी तर भिंतींशी पण बोलायचे, का नाही ना, त्याच्यामध्ये पण देव आहे. आय कॅन सी. निराकार, निराकारच तर आहे तो. तर असं काही नाहीये की तुम्हाला देव कुठे नाही दिसू शकत. देव तर चराचरात कणाकणात आहे. कुठेही जाऊन उभे राहून प्रार्थना करा. मूर्तीपूजेला माझा अजिबात विरोध नाही आहे. पण कधी कधी काय होतं ना, आजकाल जितक्या जल्लोषात आपण साजरे करायला लागलोय, तर त्याच्यामध्ये आपलं बाकीचं बाह्य आवरणं, नटणं, हे करणं, तशा पद्धतीची पूजा करणं, मग आम्ही असंच सांगतो, याच ब्राह्मणांकडून सांगतो, ही शांती करावीच लागेल, ते तसं असावंच लागेल, असं असं करण्यामध्ये तुमचा वेळ जातोय. आणि भावना मागे पडतीये का हे फक्त चेक करेक्ट करा. आहे. चेक करा. मी असं नाही म्हणत की नटून पूजा करणं म्हणजे मग पूजा करणं नाहीये का, आहे, असू शकतं. तुम्हाला आवडतं, तुम्ही सुंदर तयार व्हा, तुम्ही पूजा ब्राह्मणांकडून पण करा, पण तुमचा भाव बरोबर आहे का तेही बघा. मी असं नाही म्हणणार तुम्हाला की तुम्ही शांती नका करू, करा, तुमची श्रद्धा आहे, शांती करा, पण खरंच शांती करताय का, आणि खरंच शांती लाभली आहे का तेही पण तर चेक करा. तर इम्पॉर्टंट समज, हम्म. सरशी जसं म्हणतात ना, अंडरस्टँडिंग इज द होल थिंग. समजून करा सगळ्या गोष्टी जे करताय ते. तर भाव आणि श्रद्धा, समज महत्वाची आहे. हम्म. हम्म. खरंय. बऱ्याचदा असं होतं की देवाला दिवा लावला जातो आणि मग असं लक्षात येतं की मी सगळं केलं, पण मी मनापासून हात जोडून
दोन एक अर्धा मिनिट सुद्धा शांत उभी नाही राहिले, हे हम्म. लक्षात येतं. येस. आणि मग ते ठरवून केलं जातं की नाही, आता आपल्याला फक्त शांत उभं राहायचंय, काही मागायचं नाहीये, काही नाही, फक्त उभं राहायचंय क्षणभर का होईना. बरोबर आहे. तो माझी आजी पण नेहमी म्हणायची की जे करताय ते श्रद्धेने करा, भाव असू दे त्यामध्ये. हा. तुम्ही अमुकच तू म्हटलीस असं हेच फुलवा, ठीक आहे, केलं तर चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही, पण भाव कुठे आहे तो फार हा. महत्वाचा आहे. मना श्रद्धेने करा, मनापासून करा, किती पोचते, किंवा असं ती आजी नेहमी गोष्ट म्हणायची मिसिंग माझी. आहे. हा, येस. आणि किंवा ती एक गोष्ट मिसिंग आहे. एक्झाम्पल, की आज माझ्याकडे दुर्वा नाही आहेत किंवा नवरा विसरला आणायला, तर तुम्ही त्याच्याबरोबर त्याच्यावरून भांडण करताय. तुमची शांती तुम्ही ऑलरेडीच हरवली आहे ना. तर असं काही नाही आहे ना, तुम्ही मनाने काय वाहताय है ना. तुम्ही ऍक्च्युली अर्पण काय करायचं होतं तुम्हाला? रागच तर अर्पण करायचा होता, आणि तुम्ही त्याच्यासाठीच तर राग केला. तर इजंट इट कॉन्ट्राडिक्टरी? तर ते फक्त आपल्याला कॅच करता यायला पाहिजे, की मी कुठे कुठे कॉन्ट्राडिक्टरी वागतोय. मी म्हणतोय शांती केली, पण शांती होतीये का माझी? त्याच्यासाठी मी गिल्ट घेतोय का? कधी कधी लोक राग नाही करत, पण गिल्ट येतो त्यांना, अपराधबोध मध्ये जातात, की अरे माझ्याकडून झालंच नाही या वर्षी, मग आता काहीतरी कोप होणार. आणि मग ते ना, ते तुमची बिलीफ बनतीये. मग तो तुमचा परत तुमच्या लाईफमध्ये तसंच तुम्ही अट्रॅक्ट करताय, तेच तुमचे अनुभव बनतायत. मग तसेच हो. विचार तुम्ही ठेवताय, मग त्या चक्रामध्ये परत तुम्ही अडकताय. सो अपराधबोध ठेवण्याची काहीच आवश्यकता नाही. आणि ह्याचे खूप सारे उदाहरणं दिलेले आहेत बरं का आपल्या अध्यात्मामध्ये, महाभारताच्या स्टोरीजमध्ये, कोणत्या रामायणाच्या स्टोरीजमध्ये दिलंय. शबरीने बोरं दिली, रामाला कशी दिली, उदाहरण आहे. मग कशासाठी तुम्ही घाबरताय ना? ते उदाहरण तुम्हाला त्याचसाठी तर सांगितलंय, की तुम्ही भाव महत्वाचा आहे, आणि राम खातात उष्टी बोरं शबरीची. ह्याच्यापेक्षा मोठी एक्झाम्पल तुम्हाला काय हवंय? कशासाठी? कोणतं प्रूफ, कोणती सिद्धता तुम्ही करता एवढी मोठी पूजा बांधून? नॉट नेसेसरी की तसंच केलं पाहिजे. तुम्हाला आवडतं तुम्ही करा, पण तुमचं उष्ट बोर सुद्धा जर राम एक्सेप्ट करू शकतात, तर मग हा सगळा अट्टहास मी केलाय तो गरजेचा होता का? त्याच्यामध्ये मी वेळ घालवला का? हे पण एकदा साक्षात्कार करा ना, स्वतःला विचारा. तुलसीपत्राचं पण एक्झाम्पल आहे ना आपल्याकडे. एक कोणीतरी फक्त एक तुलसीपत्र ठेवलं, आणि मग कृष्णाचं हे झालं, तोडलं गेलं हो. है ना. तर तेही आहे. तर तुम्ही असं नाही की सोनं ठेवा, हे ठेवा, दागिने ठेवा, असं करा. सांगितलंय ना आपल्याला, तुलसीपत्र सुद्धा कृष्णाला जर समाधान देऊ शकतात, तर तेही इनफ आहे. हे सांगितलंय, पण आपण काय करतो ना, ते नेमकं बाजूला पडतं, आणि आपण दुसऱ्याच कोणत्या तरी गोष्टींच्या मागे लागतो. त्याच्यामध्ये वेळ जातोय, येणाऱ्या पिढीचा वेळ जातोय, आणि त्यांनाही ते गोष्टी क्लिअर होत नाहीत. मुलांनाही, की नक्की काय करायचं आहे. चुकीच्या मान्यता आपण पुढच्या पिढ्यांना देतोय का, याचा पण आपण विचार करायला पाहिजे. श्रद्धा भक्तीने कशी प्रार्थना करता येईल, प्रार्थनेचं महत्व काय आहे, प्रार्थना कशी असायला पाहिजे, हे मुलांना आज देणं पालकांनी जागरूकतेने, हे खूप गरजेचं आहे. जसं तू त्या मान्यतांबद्दल बोललीस, तशीच एक फार महत्वाची जी गोष्ट आहे, एक बिलीफ आहे, ते म्हणजे पिरियड्स बद्दल. की जेव्हा पिरियड्स चालू असतात त्यावेळेस देवाजवळ जायचं नाही, देवाला हे करायचं नाही. पूर्वी तर खूपच होतं, शिवायचं नाही, बाहेर बसायचं, पण आता आधुनिक जीवन पद्धतीप्रमाणे गोष्टी बदलल्यात बऱ्याच ठिकाणी. तर मला सांग की आता जे ध्यान आहे किंवा हे शंका येऊ शकतात लोकांना, म्हणून मी तुला विचारते की त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का, किंवा करावं का नाही, हा. करावं का नाही ध्यान किंवा मेडिटेशन या काळामध्ये, तुला काय वाटतं? ओके. हा. पिरियड्स मध्ये ध्यान तर तुम्ही करूच शकता. ध्यान करायला काहीच नाही. उलट जर तुमच्या घरामध्ये अशा मान्यता असतील, की देवाकडे जायचं नाही, स्वयंपाक नाही करायचं, तर त्या गोष्टीचा यूज करून घ्या. ध्यानच करा दिवसभर. असं मी सांगेल, की तुम्हाला फायदा मिळालेला आहे, की तुम्हाला कोणीतरी सुट्टी दिली आहे, तर ध्यानच करा. आणि मग तुम्ही उलट तसं करून ईश्वराच्या अजून जवळ राहत आहात, ध्यानामध्ये आहात, तर ध्यान करायला काहीच हरकत नाहीये. दुसरी गोष्ट, असं विचाराल तुम्ही की तुम्हाला पूजा करू शकता का, नाही करू शकता का, तर अगेन ते तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही ज्या वातावरणात राहिलाय, जे घर तुमच्या घरची पद्धत परंपरा आहे, तुमच्या घरच्यांना कसं आवडतं, तर त्याच्यानुसार तुम्ही तुमचे ओन डिसिजन घेऊ शकता.
काही जण आजकाल असे पण आहेत की जे म्हणतात की आम्ही पूजाही करतो पिरियड्स असताना, तर करू शकता. त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे अशातलाही भाग नाही, बिकॉज इट्स अ पुन्हा तो पार्ट ऑफ. बिलीफ सिस्टीमशीच ते रिलेट झालं ना. कुणाचा जाऊ की नाही, माझा नाहीच आहे विश्वास, मला असं वाटतं की परमेश्वराने दिलंय तर मी करणार. ती त्याची बिलीफ सिस्टम आहे. दुसऱ्याची बिलीफ म्हणजे पुन्हा तेच हा. येऊन ते प्रत्येक वेळेस तुमची लहानपणापासूनची जडणघडण, हम्म. हा, आणि तुमचे अनुभव हा. यांनी जे तयार झालेलं आहे येस. त्यावरच आपल्याला काम करायला पाहिजे. येस, आणि इझिली जर घरामध्ये सगळ्यांची कोणाची मान्यता नाहीच आहे, तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुम्ही मिळून हो. मग करूच शकता, मग तिथे तुम्हाला काही बंधन नाहीये. पण एखाद्या घरामध्ये जर मान्यता नाहीये, तर मग उगाच वाद घालत बसण्यापेक्षा वाद कशाला घालायचा. तर तुम्ही त्याचा यूज तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. आणि येस, मेडिटेशन मध्ये छान क्वेश्चन विचारलास तू, की ध्यान करू की नको. कारण मी काही ध्यानचे सेशन्स घ्यायचे मागे, 21 डेज ध्यान वगैरे घेतला होता. तेव्हा काही जणांचे असे मला प्रश्न यायचे, फोन यायचे की मॅडम आता पिरियड सुरू आहेत तर आम्ही नाही जॉईन करत. तर ध्यान करण्यासाठी काही कोणतं बंधन नाहीये, तर तुम्ही ध्यान नक्कीच करू शकता पिरियड्स मध्ये. आधीच्या एपिसोडमध्ये स्वप्नजा आपण असं म्हणालो की अ, एक काय म्हणूयात, म्हणजे पैशाची किंवा ह्या सगळ्याची आवड, त्याची जी ती एक हाव म्हण, लालसा म्हण, तर ती असता कामा नये असं तू म्हणालीस. ते बरोबर आहे, मी तेही, मलाही ते मान्य आहे. पण शेवटी आपण आज भौतिक जगात राहतो आणि इथे आपल्या काही गरजा आहेत. निदान एक मी म्हणते, चल ठीक आहे, अगदी 25-30 कोटी नाही, पण एक साधारण ऍव्हरेज कम्फर्टेबल आयुष्य जगण्या इतका तरी पैसा असावा असं वाटणं ह्यात काही चूक नाहीये असं माझं मत आहे. तर मग जेव्हा आपण या मार्गावर जातो त्यावेळेस हे सगळं आपल्याला मागे सोडून द्यायचंय असं आहे का? ह्याच्यावरती काय, मी तू काय सांगशील माझ्या या म्हणण्यावर, तुझं तू काय सांगशील? हा. तर पैसा या बाबतीत कसं आहे ना, प्रत्येक माणसाची वेगवेगळी डेफिनेशन आहे. कोणाला किती पैसे असल्यावरती कम्फर्टेबल वाटेल, त्यांनी आधी स्वतःला विचारावं की मला किती हवेत, म्हणजे मला फ्री वाटेल, मला असं वाटेल की बस आता ओके आहे मी. तर तो तुमचा आकडा तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही तसं अर्न करा, त्याच्याबद्दल काहीच नाहीये. पण फक्त मला असं म्हणायचंय की आंधळेपणाने नका प्रार्थना करत राहू आणि तेच तेच मागत नका राहू. थोडंसं जागरूक होऊन बघा. आणि तुम्हाला जितकं हवंय, एखादा व्यक्ती म्हणेल मला 10 कोटी मिळाले की बास, एखादा म्हणेल 100 कोटी. इट्स ओके. बिकॉज यू आर क्रिएटर, तुम्ही स्वतः क्रिएटर आहात, तर तुम्ही तेवढे मिळवूच शकता ना. जे आपण अबंडन्स, माझं वर्कशॉप आहे 21 डेज मनी अबंडन्स मध्ये, मी बर. हेच सांगते की येस यू कॅन अर्न. तुम्हाला कोण रोखलंय? यू आर अबंडंट, ऑलरेडी तुम्ही विपुल आहात. सो तुम्ही करूच शकता. तर त्याच्यामध्ये चुकीचं असं काही नाहीये. फक्त आंधळेपणाने मी दुसऱ्या कोणाचं तरी लाईफ बघून माझं लाईफ मॅनिफेस्ट हा. करतोय का? लोकांनी मला दाखवलंय हे असं 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 करिअर करायचं, या पोस्टला काम करायचं म्हणजे भारी, म्हणून मी ते करतोय, की तुम्हाला स्वतःला ते करायचंय? तुम्हाला इथून काय गायडन्स मिळतोय? दॅट इज इम्पॉर्टंट. माझ्या मैत्रिणीकडे एवढं आहे म्हणून मला ते अर्न करायचं आहे, की तसं लाईफस्टाईल असू शकतं का? मी आता ओके आहे, सॅटिस्फाईड, बास आहे मला. ते पाहायचंय की माझ्या कोणी काकांकडे आहे, मामाकडे आहे म्हणून करायचंय, मला जगामध्ये दाखवलंय. आज मी अंबानींचं लग्न बघितलं म्हणून मी थॉट असाच आला आणि त्या थॉटला मी घेतलाय का आतमध्ये? मी कशाला बघून कोणता थॉट माझ्या आतमध्ये घेतो? आय शुड हॅव सिस्टम ना, की मी कोणता थॉट आत घ्यायचंय, कोणता तिथेच थांबून त्याची एन्क्वायरी करायची की इज इट नेसेसरी, इज इट फॉर मी हा. दिस थॉट, हा विचार माझ्यासाठी आहे का नाही, मगच मला हा दरवाजा उघडायचा आहे. अदरवाईज हे इथे बंद असायलाच पाहिजे ना. नाहीतर मग आपण, लोक काही दाखवतात आणि त्यांच्याकडे बघून आपण प्रार्थना करतच सुटलोय, मला हे हवंय, मला ते हवंय. ऍडव्हर्टाईज येत आहेत, ते तुम्हाला दाखवतायत की हे हे ब्रँडेड कपडे घातले म्हणजे भारी लाईफ आहे. ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला सांगतायत की असे नूडल्स खा आणि भारी होणार आहे. फर्स्ट आस्क युअर सेल्फ. मी म्हणत नाही की तुम्ही तो विचार करू नका, तुमच्या समोर जे येत आहे ना त्याला घ्या, त्याला कम्युनिकेट करा की खरंच हे नूडल्स मला हेल्थ देणार आहेत का. आणि हे मुलांनाही शिकवा ऑफकोर्स. आणि नाही देणार आहेत ना, मग याला इथूनच बाहेर काढा ना, त्याला आत घेऊन स्वाद घेऊन परत कशासाठी करायचंय.
तर मला खरंच 10 कोटी हवे आहेत का 20 कोटी हवे आहेत, मला किती हवे आहेत, मला घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, अजून मला काय हवंय. तर तुमच्या बॉडीच्या सुविधांसाठी शांतपणे छान ध्यान करता यावं म्हणून तुम्हाला काही सिस्टम करायच्या आहेत, किंवा तुम्हाला एक कम्फर्टेबल लाईफ जगायचं आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्वतः तुम्ही अ, लक्षपूर्वक कार्य करताय तुमच्या आयुष्यावरती स्वतःला जाणून घेण्यासाठी. तुम्हाला जे काही कम्फर्ट्स हवे आहेत यू कॅन आस्क, आणि कोणी रोखलेलं नाहीये तुम्हाला. पूर्वी असं होतं, आपल्याला त्या मान्यता पडलेल्या आहेत की संत आहेत, तर मग ते कम्प्लिटली काहीच नाही म्हणून सगळं सोडून गेलेलं आहे. सोडायची काही आवश्यकता नाही. तुम्हाला जे कम्फर्ट्स हवे आहेत ना, ध्यान छान व्हावं माझं, ही माझी इच्छा आहे म्हणून मी फॅन ऑन करून बसतीये, तर इट्स ओके. त्याच्यामध्ये देहाला तापवण्यासारखी गोष्ट काही नाही आहे की नाही मी फॅन बंद करूनच ध्यान करणार आहे. हा, पण मग त्याच्यानंतर हे पण येतं की आज लाईट गेलीये, मग मी ध्यान करू शकतो का? सो मी डिटॅचमेंट मध्ये आहे का अगेन. सर तुम्ही जे काही हवं ते मागा, पण साक्षात्कार करून मागा, त्याचं दर्शन करून मागा की हे मला हवंय, कशासाठी हवं आहे. तुमचे व्हाय नेहमी क्लिअर हवेत, असं मी सांगेल. तर मागायला काहीच बंधन नाहीये, तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही मागू शकता. पण लक्षात एकच राहू दे की तुमचं उच्चतम ध्येय हे आहे की मी कोण आहे हे मला जिवंतपणे याच देहामध्ये कळणं, मृत्यूचं सत्य मला कळणं, हे माझं अंतिम ध्येय आहे आणि ते प्रायोरिटीवरती आहे. आणि ते जर नाही ठेवलं तर काही गडबड होणार आहे का? तर येस ऑफकोर्स गडबड होणार आहे. ज्या वेळेला तुम्ही खरंच भौतिक शरीराचा मृत्यू होईल त्यावेळेला तुम्ही डोकं आपटाल, आणि हे सांगितलंय, परत म्हणू नका की आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं. हे सांगितलंय कोणीतरी येऊन तुम्हाला, आणि हे वारंवार सांगितलं जातंय. त्यामुळे हे ध्येय आहे, हे पहिलं आणि शेवटचं हेच ध्येय आहे. आणि मध्ये जे काही होतं ना, दॅट इज युअर प्रोसेस, ते प्रोसेसमध्ये होणारच आहे. तुम्ही स्टुडंट राहणार आहात, तुम्ही करिअर करणार आहात, तुमचं लग्न होणार आहे, मुलं होणार आहेत, सगळं लाईफ सुंदर होणार आहे, पैसा मिळणार आहे, घटना घडणार आहेत. हा मधला पिरियड दॅट इज नॉट युअर लाईफ. तुम्ही ते पाहताय कसं, दॅट इज द लाईफ. साक्षी भाव. साक्षी भाव. येस. साक्षी. छान, मस्त. छान वाटलं. आणि मस्त पुन्हा पुन्हा प्रत्येक प्रश्नाबरोबर गोष्टी अजून अजून स्पष्ट होत चालल्यात. मला सुद्धा पहिला एपिसोड आणि आताचा एपिसोड, तर ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आता अधिक स्पष्ट होत गेल्या. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. अजून आपण असेच विषय घेऊन अ, वेगळे वेगळे एपिसोड्स करत राहू. आणि तुझ्या दर्शकांना पण मी हे सांगीन की त्यांना काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे त्याप्रमाणे आम्हाला तसे पुढचे एपिसोड्स आणखी ते आपल्याला प्रश्न करता हँडल येऊ करू शकतो आपण. येस. थँक्यू सो मच चारुता, थँक्यू. शकतात.